मॅडम घ्या गरमागरम कॉफी. थँक्स. तुझी झोपून काय राहिलीस बोर? अरे यार, अगं तो मॉन्स्टर रात्रभर झोपला नाहीये ग. मग काय लाता मारत होता मला उगाच. आणि रात्री काय तर म्हणे त्याला गोष्ट ऐकायची होती आणि त्यानंतर काय त्याला गाणं ऐकायचं होतं आणि या सगळ्या सोबत त्याला थोपटायचं आम्ही. तरी बोर करत होता. तुला माहितीये मी कशी झोपली होती? सी झाला होता माझा सी. आता पाठ पण दुखते माझी त्याच्यामुळे. बरं गॅरी त्याला भाव देत होता म्हणून मलाही द्यावा लागला. हे बघ, घरात लहान मुलं आलं ना की असंच असतं. आणि तुला आता सवय करून घ्यायला हवी ना. आता तुझंही लग्न होईल गॅरी सोबत. यू व्हॉट रब्बिश यार, काहीतरी बोल नको. पण लग्न अँड बेबीज, नो वे. हा मॉन्स्टर घरात येते काय कमी आहे का? हे बघ, ही तुझी ऍडजस्टमेंट आहे. इफ टू बेअर विथ इट. बेरच करते यार. जाऊ दे इशी, तू जा आता, मी झोपते जरा वेळ प्लीज. मी खूप दमले. हो ना, मी जाऊ ना आता. कॉफीचं काम झालं की लगेच हकलून देते. ठीक आहे, गुड नाईट, झोप, मी जाते. अरे यार चल. काय तू पण लगेच मनावर घेते यार गोष्टी. अगं मला जेन्युइनली ना खूप कंटाळा आलाय. हा मुलगा इतका कटकट करतो ना, इतका अनॉइंग आहे, मला काही कळतच नाही यार काय करू. तू त्याला कशाला ओरडत बसतेस, पण सोडून द्यायचं. अरे ओरडू नको तर काय करू? त्याची मस्ती सहन करत करत ना मीच मेंटल हॉस्पिटलमध्ये जाईन. वेडी होणार आहे मी बोलते. अगं असं नाही म्हणते मी, पण बी स्वीट टू हिम ना. वरवर दाखव की तू छान गोड वागतीयेस. म्हणजे म्हणजे हे बघ, त्याला जे करायचंय ना ते त्याला करू द्यायचं आणि तुला जे हवंय तेच तू करायचं. म्हणजे त्याला जर का टीव्ही बघायचा असेल तर बघू द्यायचा आणि त्याला जर का होमवर्क नसेल करायचं तर परमिशन द्यायची. एक्झॅक्टली. आणि त्याहूनही जास्ती तो तुला तुझ्या फेवर मध्ये वगैरे यायला हवा असेल ना, तर एक काम कर, त्याला गिफ्ट दे, आईस्क्रीम दे, टॉफीज दे, गेम्स दे. मग तू बघ फक्त शनाया, तर त्या राधिकाला कसा विसरतो आणि सनाया आंटी करतो. गुड आयडिया यार. बट तुला कसं हे सगळं माहिती? कुठून येतो एक्सपिरियन्स तुला? एनिवे जाऊ दे, आयडिया छान आहे तुझी. हा, नुसतं म्हणायचं सॉलिड चालतो, हकलून द्यायला निघालीस. मोहन तू त्याच्यावरच अडकलीस अजून. ठीक आहे फाईन, मी एक काम करते, मी आपल्या दोघींसाठी एक मस्त चीज बस पिझ्झा ऑर्डर करते. ओके ओके, चालेल. तो खाऊया आणि मग मी खरंच थोड्या वेळ झोपेन यार. 2 वाजता परत हा मॉन्स्टर येणार आहे, त्याची बस येणार आहे खाली, त्याला आणायला जायचंय मला. पण हे सगळं तू काय करतेस? हो गॅरी नाही ना घरी, मग मलाच करावं लागणार हे काम. मी उद्यापासून ना बकुळालाच सांगते खाली जायला. हा बेस्ट. आज माझं पार्लर राहिलं माहिती त्याच्यामुळे. हे बघ, तू आता चिल कर. आपण पिझ्झा ऑर्डर करतोय ना, कर कर कर, पटकन कर. मला भूक लागली खूप. हो भुक्कड हो. हॅलो. हा वा वा. एक घ्या. घ्या होते चहा घ्या. वा वा वा. काय वहिनी, हं? आज निवंत. हो ना भाऊजी. नाही म्हणजे आज मसाल्याचं वगैरे काम नाही ना म्हणून. अहो आता तुम्हाला घरी बसून नवीन ऑर्डर मिळणार आहेत का? मी सुद्धा तिला नेहमी हेच सांगतोय, मग बिझनेस जर वाढवायचा असेल ना तर माणसानं प्रयत्नशील असायलाच हवं. नानाजी, गुप्ते भाऊ, तुमचं दोघांचंही बरोबर आहे. पण आता काय करणार? मला तर वाटून राहिलं का नव्यानेच सुरुवात करायला लागेल. आतापर्यंत केलेल्या कामात जे पैसे कमवले होते त्यातले थोडेसेच उरले. निदान भांडवलापुरते तरी पैसे असायलाच पाहिजे ना. नाही नाही, ते तर आहेच. कसं आहे, आजकाल भांडवलाशिवाय कुठलंच काम सुरू होऊ शकत नाही. तेच तर ना. पण नानाजी, नाही म्हणजे आता पैसे नाहीत असं नाही, थोडेसे पैसे आहेत पण ते काही पुरेसे नाही. आणि आता या अवस्थेत मला कोण कर्ज देणार आहे? मिळेल ना तुम्हाला कर्ज, नक्की मिळेल. गुप्ते भाऊ कायचे काय काय बोलून राहिले? कोण देणार आहे मला कर्ज? तुम्ही या बरं इथे या, मी सांगतो तुम्हाला. ये बस बस बस. हे बघा, एक बँक आहे जी तुमच्यासारख्या लघु उद्योग करू इच्छिणाऱ्या महिलांसाठी विशेष कर्ज उपलब्ध करून देते. पण ही बँक राधिकाला कर्ज देईल? हो, का नाही देणार?
राधिका वहिनींसारख्या महिलांसाठी ज्यांना स्वतःच्या पायावर उभं राहायचंय अशा महिलांना ही बँक विशेष मदत करते, त्यांना विशेष कर्ज योजना उपलब्ध करून देते. त्यांनी या योजना यासाठी सुरू केल्या आहेत. वा वा गुप्ते वा, चांगली कल्पना आहे. त्या बँकेत माझ्या मित्राची म्हणजे सुधीर पानसेंची बायको काम करते. तुम्ही त्यांना भेटा, ते तुम्हाला सगळ्या कर्ज योजनांविषयी इत्तमभूत माहिती देतील. त्यांच्याकडे महिलांसाठी कर्जदारात खास सवलतीच्या योजना आहेत. गुप्ते भाऊ, फारच चांगली माहिती दिली हा तुम्ही. मी असं करते ना नानाजी, आजच जाऊन त्यांना भेटून येते. हा, फर्स्ट क्लास. हो, पण ते फोटो आयडी आणि आधार कार्ड न्या तुम्ही, म्हणजे तिकडे उपयोगाला पडेल. हावता सगळं घेऊन जाईन ना. हा. नानाजी, हे काम झालं तर खूपच बरं होऊन जाईल. अरे झालं म्हणजे काय होणार राधिके, 100% होणार. हे बघ, एक लक्षात ठेव, चांगल्या माणसांच्या आयुष्यामध्ये वाईट कधीही होत नसतं. नानाजी, पण फक्त तुमचे आशीर्वाद असू द्या. राधिके, माझे आशीर्वाद तर आहेतच, पण ही बँक सुद्धा मला विश्वासू वाटते. किती पसारा आहे हा. रेवती मावशी, नेहा कुठे गेली? अरे नेहा गेली, आत्ताच गेली बस. तुला उशीर झाला आज. एवढी घाई केली तरी बस गेली ती गेलीच. हो नाही, आम्ही किती फास्ट तयार केलं याला. आबा, आधी बट्टे केली. विचार करायचा नाही ठरवलं तरी मनातनं विचार जात नाही. गुरु का सोडायला आला अथर्वला? राधिकाला बरं नाहीये का? नाही, पण तसं असतं तर नानींनी सोडलं असतं. मग गुरु आणि शनाया का आले होते? हा, बोला रेवतीजी. घाईत आहात? हा, नाही बोला ना. मी आत्ताच नानीजींकडे चावी दिली आणि निघालो होतो. आज गुरुनाच सोडायला आला होता अथर्वला. हॅलो, हा म्हणजे तुम्हाला काही माहितीये का ह्याबद्दल? नाही म्हणजे अचानक गुरुनाच सोडायला आला. राधिकाला बरं नाहीये का? नाही, नाही तर नानी आले असते ना अथर्वला सोडायला, म्हणून विचारलं मी, बाकी काही नाही. हो, अथर्व सध्या गुरुनाथकडे राहतोय. काय? गुरुकडे? हो हो, आत्ताच मी राधिका वहिनी आणि नानींना भेटलो. त्यांनी मला सांगितलं की गुरुनाथच्या बाबांनी मुद्दाम अथर्वला गुरुनाथकडे राहायला पाठवलंय. ओ, पण हे कसं होऊ शकतं? म्हणजे तो किती लहान आहे.